MST CET परीक्षेच्या पॅटर्नबद्दल जाणून घेऊयात। सदर परीक्षा ही 12वी सायन्स नंतर इंजिनिअरिंग, फार्मसी, बायोटेक आणि BSc ॲग्री ह्या कोर्सेससाठी ज्यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश हवा आहे त्या सर्वांसाठी अनिवार्य आहे। यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येकी 3 विषयाचे 50 प्रश्न असतात आणि त्याला प्रत्येकी 50, 50 आणि 100 असे मार्क असतात। PCB ह्या ग्रुपमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो प्रत्येकी 50, 50 आणि 100 असे प्रश्न आणि त्याच प्रकारे त्यांचे मार्क असतात। ही परीक्षा पूर्णतः MCQ बेस्ड असते। यातील सर्व प्रश्न कंपल्सरी असतात आणि प्रत्येक प्रश्नांसाठी जवळपास सारखं वेटेज असतं। ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मॅथमॅटिक्सच्या एका प्रश्नासाठी 2 गुण तर बायोच्या एका प्रश्नासाठी केवळ 1 गुण असतो। यातील चांगली गोष्ट म्हणजे ह्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाहीये। तुम्हाला परीक्षेचा पूर्ण पेपर सॉल्व्ह करण्यासाठी 3 तास मिळतात। त्यामुळं ह्यामध्ये टाइम मॅनेजमेंट हा अतिशय क्रुशियल मुद्दा ठरतो। यामध्ये 11वीचा सिलेबस 20% तर 12वी बोर्डाच्या सिलेबसला 80% एवढं वेटेज असतं। कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तसेच प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, MCQचा भरपूर सराव या गोष्टी तुम्हाला तुमच्या ड्रीम कॉलेजला प्रवेश मिळवून देण्यासाठी नक्कीच मदत करतात।